हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.4 3 क्वेश्चन सॉल्व केलेले होते. टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल, that is fourth example. Please open book page number 73. Read that question. In the figure, RS is the diameter of the circle, O is the center and RS is the diameter, and T is an exterior point of the circle. And to that angle RBS is an acute angle triangle. आणि आपल्याला फिगर पण दिलेली आहे. सो फर्स्ट वी ड्रॉ द फिगर. O is the center of the circle and RS is diameter of the circle. T is an exterior point. Then काय प्रूव्ह करायला सांगितलं बघा. टू प्रूव्ह angle RTS is an acute angle. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलंय. acute angle means the measure of that angle is less than 90 degree. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. measure of angle RTS is less than 90 degree. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ब्रॅकेट मध्ये आपण राईट डाऊन करूया. म्हणजे टी अँगल हा 90 डिग्रीचा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता फर्स्ट काय करूया आपण. याचा प्रूफ व्हेरी सिंपल आहे. थोडंसं आपण डिस्कस करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की प्रूफ आपल्याला कोणत्या पद्धतीने राईट डाऊन करायचं आहे. आता बरेच स्टुडंट्स काय करतात, टी हा पॉइंट घेतात आणि कन्सिडर करतात की टीएस इज टँजंट ऑफ दॅट सर्कल. असं काही दिलेलं नाही आपल्याला क्वेश्चन मध्ये की टी आणि एस जॉईन केल्यानंतर आपल्याला टँजंट मिळेल असं काही मेन्शन केलंय का क्वेश्चन मध्ये. अजिबात मेन्शन केलेलं नाही. सो देअरफॉर सो मेनी स्टुडंट्स टेक काय करतात ते तर टीएस टँजंट कन्सिडर करतात. तर टीएस टँजंट कन्सिडर केल्यानंतर आपलं आन्सर मे बी रॉंग असेल, लक्षात ठेवा. तर टी हा पॉइंट लाय एक्सटेरियर ऑफ द सर्कल. म्हणजे हा टी पॉइंट एक्सटेरियर ऑफ द सर्कल आहे. म्हणजे आपण या ठिकाणी हा पॉइंट टी कन्सिडर केला आणि आपण टीएस अँड टीआर जर जॉईन केला, टीएस अँड टीआर जर जॉईन केला आपण तर आपल्याला इथं टीएस टँजंट मिळेल का बघा. They mention that T is an exterior point of the circle and TS not the tangent of the circle. They are not given. त्यांनी काय दिलेलं आहे, T lies in the exterior of the circle. एवढंच म्हणलेलं आहे T lies on the exterior of the circle. म्हणजे T तुम्ही कुठेही घेऊ शकता. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल T हा acute angle आहे. That means the measure of this T angle is of less than 90 degree. मग आता आरटी सर्कलला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो त्या पॉइंटला आपण जर नेम दिलं, एम नाव देऊया आपण या पॉइंटला. आरटी इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट एम अँड जॉईन एमएस आपण जर जॉईन केलं तर आपल्याला या फिगर मध्ये हा जो एम अँगल मिळतो, एम अँगल आरएमएस. RMS is inscribed angle in semicircular arc. म्हणजे सेमीसर्क्युलर आर्क मध्ये हा इन्स्क्राइब केलेला आहे म्हणजे तो राईट अँगल असणार आहे. सेमीसर्क्युलर आर्क मधला अँगल हा कसा असतो, राईट अँगल असतो. दिस इज डायरेक्टर अँड दिस इज अँगल RMS. दिस इज राईट अँगल. आपण करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल पाहिलेलं आहे की
अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्क्युलर आर्क इज राईट अँगल. मग आता आपल्याला या फिगरमध्ये कशी फिगर दिसते तर असा एक ट्रायंगल दिसतो TMS आणि TMS चा हा RMS हा एक्सटेरियर अँगल आहे बघा हा एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे 90 डिग्री. अँड व्हॉट इज द रिमोट इंटेरियर अँगल थेरम आपण लास्ट इयरला बघितलं की एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट या इंटेरियर अँगलच्या सम असतं म्हणजे मेजर ऑफ अँगल RMS इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल T प्लस मेजर ऑफ अँगल S. बट मेजर ऑफ अँगल RMS इज 90 डिग्री. सो देअरफॉर म्हणजे हा या दोघांचं बेरीज 90 डिग्री आहे म्हणजेच हा T अँगल काय असणार आहे 90 डिग्री पेक्षा कमी असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथं याचं प्रूफ राईट डाऊन करायचं आहे. बरेच स्टुडंट्स टँजंट कन्सिडर करतात मग टँजंट कन्सिडर केल्यानंतर आपल्याला पटकन आन्सर मिळतं इथं राईट अँगल मिळेल ना. टँजंट जर आपण कन्सिडर केलं तर इथं राईट अँगल मिळेल आणि राईट अँगलचा हा एक अँगल जर राईट अँगल असेल तर अनदर अँगल मस्ट बी ॲक्यूट अँगल. तो ॲक्यूट अँगलच असणार आहे. त्यामुळे टँजंट न घेता आपण वेगळ्या पद्धतीनं इथं सॉल्व्ह करतोय. व्हेरी सिंपल आहे. फ्रॉम फिगर आता काय काय आपल्याला दिलेलं ते राईट डाऊन करूया. इन फिगर सेगमेंट RS is diameter of the circle reason काय लिहायचं given. another point T lies exterior of the circle या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. लेट सेगमेंट RT intersect circle at point M. म्हणजे आपण कन्सिडर केलं की RT सर्कलला कोणत्या पॉइंट मध्ये M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो सपोज. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल RMS is equal to is of 90 degree. But this is sentence number 1 and reason corollary of inscribed angle बघा RMS हा 90 डिग्रीचा मिळाला ना. इन ट्रायंगल आता ट्रायंगल मध्ये जातो मी TMS आता TMS हा अँगल हा ट्रायंगल दिसतो. TMS मध्ये RMS is an exterior of that triangle. So therefore measure of angle RMS is equal to measure of angle T म्हणजे कोणता T means which angle RTS किंवा डायरेक्टली आपण T लिहूया T plus measure of angle S. Measure of an exterior angle is equal to the sum of its remote interior angle. तर इथं हे रिमोट इंटेरियर जे अँगल आहे त्या दोघांचा सम असतो. हे आपण थेरम लास्ट इयरला स्टडी केलेला आहे. म्हणजे RMS is equal to T plus S. सेंटेन्स नंबर 2 रिझन राईट डाऊन करूया. रिमोट इंटेरियर अँगल
थेरम. लास्ट इयरला रिमोट इंटेरियर अँगल थेरम आपण राईट डाऊन केलेले. सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2 आता 1 मध्ये काय आपण प्रूव्ह केलेलं आहे की RMS इज 90 डिग्री. RMS इज इक्वल टू T प्लस S, म्हणजे या दोघांचं सम 90 डिग्री आहे. फ्रॉम 1 and 2 मेजर ऑफ अँगल T प्लस मेजर ऑफ अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे T आणि S या दोघांचं सम 90 डिग्री. दोन गोष्टींचं सम 90 डिग्री असेल तर त्यातला एकटा 90 डिग्री असू शकतो, और हा S अँगल हा तर 0 डिग्री असणार नाही, कारण S MTS इज ट्रायंगल आपण इथं मेन्शन केलेलं आहे. S हा 0 डिग्रीचा नाही आहे. दॅट मीन्स अँगल T इज 90 डिग्री पेक्षा तो लेस असणार आहे. दोघांचं सम 90 डिग्री आहे. दोन गोष्टींचं सम 90 डिग्री आहे, त्यातला एकटा 0 नाही, म्हणजे दुसरा हा 90 डिग्री पेक्षा कमी असणार आहे का जास्त असणार आहे? तो कमीच असणार आहे. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल T इज लेस दॅन 90 डिग्री. T प्लस S 90 डिग्री. सो देअरफॉर T चं मेजरमेंट काय असेल? लेस दॅन 90 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल T मीन्स मेजर ऑफ अँगल RTS इज लेस दॅन 90 डिग्री. तर आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ते या पद्धतीने प्रूव्ह करायचंय. बरेच विद्यार्थी टँजंट कन्सिडर करून सॉल्व्ह करतात. मे बी ते आन्सर रॉंग असेल, बिकॉज आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन मध्ये TS इज टँजंट दिलेलं नाही. दे आर नॉट गिवन ॲज द TS इज टँजंट ऑफ दॅट सर्कल. फक्त त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे? T इज an exterior point of the circle. So therefore हे प्रूफ आपल्याला या पद्धतीनेच राईट डाऊन करावं लागेल. आपण फिफ्थ क्वेश्चन कडे जाऊया. फिफ्थ क्वेश्चन खूप सोपा आहे. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर सेकंड फिफ्थ जे क्वेश्चन दिलेले आहे, प्रूव्ह दॅट रेक्टँगल. आता आपण हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे, हे कंडिशनल स्टेटमेंट आपण जर इफ आणि देन यूज करून जर राईट डाऊन केलं तर कसं आपल्याला सेंटेन्स मिळेल? एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. म्हणजे गिवन मध्ये काय दिलेले? गिवन मध्ये दिलेलं आहे द गिवन quadrilateral is rectangle. So therefore first we draw the figure of rectangle. Rectangle चे figure draw करूया आपण. right angle, right angle, right angle, right angle. Give a name to the figure A, B, C, फिगरला आपण लेबल केलं. गिवन मध्ये राईट डाऊन करूया. गिवन काय बघा? गिवन द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. व्हिच क्वाड्रिलॅटरल? ABCD. क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. ABCD इज रेक्टँगल. आणि काय प्रूव्ह करायचं आहे? गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. सो देअरफॉर that the quadrilateral is cyclic quadrilateral. म्हणजे टू प्रूफ काय प्रूफ करावं लागेल आपल्याला? टू प्रूफ quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की एखादं क्वाड्रिलॅटरल गिवन क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कधी असतं? करेक्ट. काय आठवतंय का बघा? अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कन्वर्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम काय होता? इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक देन अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी.
If the opposite angles are supplementary, then that quadrilateral is cyclic. बघा हे हात चेंज करतोय. Given quadrilateral is cyclic, then opposite angles are supplementary. If opposite angles are supplementary, then that quadrilateral is cyclic. Converse of cyclic quadrilateral theorem. आणि आपल्याला इथे दिसतं from figure quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. Sorry, is cyclic नहीं. That is काय दिलेलं आहे given बघा rectangle is rectangle रिझल्ट given आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले रेक्टँगल इज गिवन. सो देयरफॉर मेजर ऑफ एंगल A प्लस मेजर ऑफ एंगल C इज इक्वल टू हाउ मच 180 degree. A and C are opposite angle and the sum of these angles is 180 because each angle is of 90 degree. प्रत्येक एंगल हा 90 डिग्री चा आहे. This is called as sentence number 1. Then measure of angle D plus measure of angle D is equal to also of 180 degree. Sentence number 2. म्हणजे क्वाड्रिलॅटरल मध्ये ऑपोजिट अँगलचा सप्लिमेंटरी दोघांचा सम 180 मिळालं. सो देयरफॉर फ्रॉम 1 and 2 opposite angles are supplementary. So therefore quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. Is cyclic quadrilateral. आणि रिझन द्यावा लागेल ब्रॅकेट मध्ये. रिझन कन्वर्स ऑफ cyclic quadrilateral theorem. Converse of cyclic quadrilateral theorem. ठीक आहे. ओळीचा रूप आहे बघा. given rectangle is given quadrilateral is rectangle. opposite angle चं फक्त सम दाखवलं. opposite angle चं सम 180 डिग्री मिळालं. that means that quadrilateral is cyclic quadrilateral. Next example बघा. 6th example page number 74. In the figure altitude yz and xt of triangle wxy intersect at point P. फिगर मध्ये काय काय दिलेले? ट्रायंगल wxy दिलेले, ट्रायंगल दिलेले. and त्या ट्रायंगल मध्ये दोन अल्टिट्यूड yz and xt. they are given yz and xt. Then prove that quadrilateral WZPT is cyclic. WZPT आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रूव्ह करायचं आहे. अँड अनदर काय सांगितलंय? पॉइंट एक्स झेड टी वाय आर कॉन्सायक्लिक. म्हणजे इथं दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. फर्स्ट वी विल ड्रॉ द फिगर. तुम्ही नंतर आपल्या नोटबुक मध्ये सॉल्व करा. स्क्रीनशॉट घ्या अथवा व्हिडिओ पॉज करून घ्या. तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट 6th क्वेश्चन बघा. नेक्स्ट एक्झाम्पल फिगर दिलेली आहे. तर या फिगर मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघूया. ट्रायंगल WXY ट्रायंगल दिलेलं आहे. WXY. नेक्स्ट अल्टिट्यूड YZ.
दोन अल्टिट्यूड दिलेले आहेत. दिस इज अल्टिट्यूड YZ and second altitude XT. And point of the intersection of altitude is T. काय काय प्रूव्ह करायला सांगितले? टू प्रूव्ह. फर्स्ट, quadrilateral WZPT is cyclic quadrilateral. सेकंड आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय पॉइंट XZTY पॉइंट XZTY आर वन साइड. दोन गोष्टी आपल्याला इथं प्रूव्ह करायच्या आहेत. फ्रॉम फिगर प्रूव्ह राईट डाऊन करूया आपण. प्रूव्ह फ्रॉम फिगर. चला आता काय काय दिलेलं आहे? अल्टिट्यूड YZ at XT of a triangle WXY intersect at point P. The given sentence as it is. राइट डाउन करूया. अल्टिट्यूड YZ and XT are intersects at point P. Altitude of YZ and XT are intersect at point P of triangle WXY. And ही गोष्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेली आहे. सो देयरफॉर राइट हियर गिवन. नाउ आपल्याला फर्स्ट काय प्रूव्ह करायचं? WZPT. So therefore, in the quadrilateral WZPT, आता WZPT एवढीच फिगर आपण जर काढली तर आपल्याला फिगर कशी दिसेल? WZPT इथं काढूया आपण. WZPT. तर इथं हा राईट अँगल आहे. राइट एंगल Z जवळ राइट एंगल मिळतो आणि T जवळ सुद्धा राइट एंगल आहे. दॅट मीन्स अपोजिट अँगलचं जर आपण सम घेतलं तर हे अपोजिट अँगलचं सम 180 डिग्री होतं. म्हणजेच अपोजिट अँगल सप्लिमेंटरी मिळाले. दॅट मीन्स दॅट क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. अपोजिट अँगलचं सम आपल्याला 180 डिग्री दाखवायचं आहे. जेव्हा आपल्याला क्वेश्चन येईल की क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे हे प्रूव्ह करा. क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे जेव्हा प्रूव्ह करा असतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की अपोजिट अँगलचं सम 180 डिग्री दाखवा. क्वाड्रिलॅटरल मध्ये 4 अँगलचं सम 360 डिग्री. मग त्यातले 2 अँगलचं सम म्हणजेच अपोजिट अँगलचं सम 180 असेल तर अनदर पेअर इज आल्सो 180 डिग्री. इन क्वाड्रिलॅटरल WZPT measure of angle Z plus measure of angle T is equal to 180 degree. Because इथं altitude आपण लिहिलेलं आहे. Altitude means the angle found here are 90 degree. So therefore Z plus T is equal to 180 degree. And also measure of angle E plus W is equal to also 180 degree. So therefore quadrilateral WZPT is that quadrilateral is cyclic quadrilateral. Reason ब्रॅकेट मध्ये reason लिहायला विसरू नका. Reason converse of cyclic quadrilateral
सो मेनी स्टुडंट्स आळशीपणा करतात, ब्रॅकेटमध्ये दे आर लेझी, ते आळशीपणा करतात, ब्रॅकेटमध्ये रिझन राईट डाऊनच करत नाही, प्रूफ अगदी छान लिहितात, बट रिझन सो दे फॉर साइन सेंटेन्स नंबर 1 सेंटेन्स नंबर 2 हे लिहिण्याचा आळशीपणा करतात. आपण इथं 1 and 2 जर लिहिलं तर फ्रॉम 1 and 2 आपण लिहिता येईल या पद्धतीनं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉरी सेकंड प्रूफ. आता सेकंड प्रूफ आपण सेकंड प्रूफची जर फिगर राईट काढली आपण इथं सोडूया. बघा सेकंड प्रूफ काय प्रूफ करायला सांगितलंय, WZTY याच फिगर मध्ये XZTY एवढी जर आपण फिगर काढली, हे फर्स्ट होतं प्रूफ. आता सेकंड प्रूफ साठी आपण यातली फिगर कन्सिडर करूया. X, Y, these are 2 points and here is Z and here is P. तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओ मध्ये T हा पॉइंट दिसतो का बघूया, दिसत नाही. Suppose this point is Z and this point is P. आता आपण एक थेरम बघितलेला होता, अँगल मेड बाय द 2 पॉइंट लाईज ऑन द सेम लाईन. एकाच लाईनवर 2 पॉइंट असतील and they subtend or makes angle at 2 distinct point of the same side of that line. त्या लाईनच्या सेम साइडला इक्वल अँगल और कॉन्ग्रुएंट अँगल जर सबटेंड और तयार करत असतील मेक्स, then that 4 points are consecutive. हे आपण थेरम किंवा प्रॉपर्टी म्हणून आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं, 2 points lie on the same line makes or subtend congruent angle at 2 distinct point lie on the same side of that line. म्हणजे लाईनवर 2 पॉइंट असतील, 2 पॉइंट आहेत and they makes कॉन्ग्रुएंट और इक्वल अँगल. बघा इथं 2 पॉइंट वेगवेगळ्या पॉइंटवर कॉन्ग्रुएंट अँगल तयार करतात and that 2 points are lie on same side of that line, then that 4 points are consecutive. आता सेकंड प्रूफ बघा, सेकंड प्रूफ मध्ये फ्रॉम फिगर angle Z congruent with angle T that is of 90 degree given, because आपल्याला क्वेश्चन मध्ये अल्टिट्यूड दिलेले, that means Z and T are of 90 degree, but angle Z and angle T are subtended by point X and Y. दोनों Z and T subtended by which point? X and Y, or X and Y on the same line. आपण अशाही पद्धतीनं इथं मी शॉर्टकट मध्ये लिहिले, but Z and T are subtended by point X and Y which are lie on same line.
एकाच लाईनवर असणारे दोन पॉइंट त्या लाईनच्या एकाच साईडला असणाऱ्या दोन पॉइंटशी काय करतात, अँगल सबटेंड करतात आणि दे आर कॉन्ग्रुएंट. सो देअरफॉर पॉइंट कोणते दोन, चार पॉइंट नाव दिलेले आहे त्यांनी, एक्स झेड टी वाय आर कॉन्साठी. बघा किती 3-4 ओळीचं त्याचं प्रूफ आहे. सेकंड प्रूफ फक्त आपल्याला काय करायचं आहे, अँगल सबटेंडेड बाय द पॉइंट विच lie on the same line makes congruent or equal angle with the at the 2 point lie on the same line of that circle, of that line, and this is also called as converse of cyclic quadrilateral theorem. ओके, तर या पद्धतीनं हे आपण 6th क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे. आपण 7th आणि 8th क्वेश्चन डायरेक्ट फॉर्म्युलाने यूज करूया. 7th एक्झाम्पल बघा. 7th एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, दोन फॉर्म्युले लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेले होते. तर इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, अँगल NMS फाइंड आउट करायचे. सर्कल दिलेलं आहे, M is exterior point of that circle, EF and NS. आता कोणता अँगल NMS आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फ्रॉम फिगर सोल्युशन, from figure measure of angle NMS is equal to 1/2. बघा फॉर्म्युला आठवतो का, m अँगल जर फाइंड आउट करायचा असेल तर हा इंटरसेक्टेड आर्क माइनस हा इंटरसेक्टेड आर्क 1/2 इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क NS माइनस मेजर ऑफ आर्क EF. NS आणि EF या दोन आर्कचं मेजरमेंट त्यांचं सबट्रॅक्शन into 1/2 is equal to, so therefore 1/2 in bracket arc NS is given how much, 125 degree minus EF is of 37 degree is equal to 1/2 into subtraction करा 5 minus 7 that is 8, return carry 1, 2 minus 4 that is 18 and divide by 2, 2 1 za 2, 2 4 za 8, 2 4 za 8, that is how much degree, 44 degree. So therefore measure of angle NMS is equal to 44 degree. सिंपल आहे. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करताना जो थेरम जे प्रूफ आपल्याला दिलेला आहे, तुम्ही थोडंसं प्रूफ बघा. एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल ही प्रॉपर्टी यूज करून तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचं. पेज नंबर 71 आणि 72 याच्यावर तुम्हाला जे दिलेलं आहे त्याची मदत घेऊन तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करायला पाहिजे, किंवा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. बट टॉपर स्टुडंट्स जे आहेत ते टॉपर स्टुडंट सॉल्व करत असताना फॉर्म्युला यूज न करता तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचंय. ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दाखवेन. ओके, ते आपण लास्ट एक्झाम्पल बघूया, प्लेट एक्झाम्पल.
8th एक्झाम्पल मध्ये पण काय दिलेले बघा, इन फिगर chord AC and chord DE intersect at point B. Chord AC and chord DE intersect at point B and B lies interior of the circle. If measure of angle ABE is 108 degree, AB angle किती डिग्रीचा दिलेला आहे 108. Measure of arc AE is equal to 95. Angle ABE is 108 and find arc DC. म्हणजे इथं अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सेकंड आर्क डीसी फाइंड आउट करायचं आहे. 8th एक्झाम्पल फिगर कशी दिलेली आहे बघा. या पद्धतीनं सर्कल मध्ये 2 chords, the name of the chords are AC. This is first chord AC and another chord that is DE. And they intersect at point B. आता बरेच विद्यार्थी B is the center of the circle असं कन्सिडर करतात, तिथं सेंटर नाही हे लक्षात ठेवा. आता अँगल कोणता आहे बघा, अँगल ABE म्हणजे ABE this angle ABE angle is of 108 degree. Then arc AE हा AE arc 95 डिग्रीचा आहे. आता ABE हा अँगल, हा आर्क अँड BC आर्क यांचं रिलेशन असलेला फॉर्म्युला आठवतो का, तो आपण डायरेक्ट लिहूया. फ्रॉम फिगर फॉर्म्युला लिहूया, मेजर ऑफ अँगल ABE इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क ए. हा फॉर्म्युला होतो. मला वाटतं मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला या फॉर्म्युल्यांना अँगल मेड बाय द कॉर्ड असं एक हेडिंग दिलं होतं. अँगल मेड बाय द कॉर्ड्स ऑफ द सर्कल असं मी हेडिंग दिलेलं होतं, आठवतंय का बघा. इज इक्वल टू व्हॅल्यू पुट अप करूया. AB अँगल 108 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डीसी. आपल्याला मेजर ऑफ आर्क डीसी फाइंड आउट करायचे. मेजर ऑफ आर्क डीसी फाइंड आउट करायचे. मेजर ऑफ आर्क डीसी प्लस AE इज ऑफ 95 डिग्री. आता सिंप्लिफाय करूया. 2 डिनॉमिनेटरला शिफ्ट करूया, लेफ्ट साइडला शिफ्ट होतील. into 2 is equal to measure of arc DC plus 95 degree. 108 into 2, 2 8 are 16, carry 1, 2 1 are 216 degree is equal to measure of arc DC plus 95 degree. आता 95 डिग्री आपण शिफ्ट करूया लेफ्ट साइडला. सो देयरफॉर 216 minus 95 is equal to measure of arc DC. सबट्रैक्शन करा. सो देयरफॉर measure of arc DC is equal to 6 minus 5, that is 1, 1 minus 9, 11 minus 9, 2, return carry 1, 121 degree. तर या पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 3.4 कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रॅक्टिस करा, एक्झाम्पल सगळे आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. जे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते चॅनलला सबस्क्राईब करा. याच ठिकाणी आपण थांबूया. आता नेक्स्ट पार्ट जो आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, पेज नंबर 75. तर पेज नंबर 75 टू पेज नंबर 82 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5 हा सिलेबस मधून कट केलेला आहे. कोणासाठी, हे जे 2020-21 एज्युकेशनल इयर आहे म्हणजे कोविडमुळं हे कट केलेलं आहे. त्यामुळे तो पार्ट तुम्ही स्टडी करू नका.
तर कट केलेला जो सिलेबस आहे तो केअरफुली बघा आणि त्या पद्धतीने स्टडी करा. ओके, याच ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.